गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। सर्गाणां मादिरन्तश्च मध्यम चैवाहम अर्जुन अध्यात्म विद्या विद्यानां वाद प्रवदतामहम्। अक्षराणां मकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः। असे 32 आणि 33 श्लोक आहे। या सर्व कार्यसृष्टीचा आदी मध्य व अंत अर्जुना मीच आहे। विद्यांमध्ये अध्यात्म विद्या मी आहे। अध्यात्म विद्या विद्यानां वाद प्रवदताम अहम। व सर्व समासांमध्ये द्वंद्वमास मी आहे। सर्वांचा ग्रास करणारा असा जो अक्षय काल तो मीच असून सर्व प्राण्यांच्या कर्माचे फळ देणारा व सर्वत्र मुखे असणारा मीच आहे। विश्वतो मुखः असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता हा जो सर्व विचार आहे विभूती योगाचा, याच्यामध्ये माणसानी खर तर जे अभिप्रेत आहे ते आपल्यातल्या विभूतीच्या जागरणाचं महत्व आहे, लक्षात ठेवा। आता एवढं तत्वज्ञान सांगूनही अर्जुनाला कुठल्या तरी ठराविक ठिकाणीच बघण्याची जी बुद्धी तयार होतीये ही अर्जुनाची बुद्धी आहे। विभूती योग कोणासाठी सांगितलाय? अर्जुनासाठी सांगितलाय, म्हणजे आपल्यासाठी सांगितलाय। त्यामुळे त्या अर्जुनासाठी म्हणजे थोड्या या अज्ञानाच्या जाणीवा या साधकाच्या ठिकाणी अगदी उच्च स्तरावर जरी गेला तरी सुद्धा राहतातच, असं त्याच्यातनं एक आपल्याला व्यावहारिक दृष्ट्या दिसत। आणि ते खरं आहे, ते काही खूप खोटं आहे असं समजण्याचं काही कारण नाही। कारण व्यवहार जगत असताना संपूर्ण अगदी सर्वं खलु इदं ब्रह्म ही जाणीव सातत्याने माणूस पेलू शकत नाही, लक्षात घ्या। त्यामुळे ही जी जाणीव आहे ही कुठं ना कुठेतरी मायेचा स्तर हा येतो। तो कुठल्या तरी विविक्षित ठिकाणी तू मला बघ, त्याच्यातनं या विभूती म्हणून तू यांना समज असं म्हटलंय। आणि परत हे सगळं समजत असताना परत ते सांगतात। आतापर्यंत 2-3दा कृष्णाने सांगितलंय की हे सर्व जरी असलं तरी माझं वर्णनच मी कसं करू, मी सर्वत्रच भरलेलं आहे असं पण म्हणतात ते। हे सर्वत्र मी आहेच, फक्त माझ्या स्मरणाची अवधानाची जाणीव ही अत्यंत महत्वाची आहे, बरोबर? तुम्हाला तेच म्हणायचं होतं आज, बरोबर? तर ही जी जाणीव आहे प्रत्येक अवधानाची, आता आपण श्रीपाद वल्लभांच्या चरित्राचं वाचन केलेलं आहे। त्यांच्या ज्या वाचनामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की ते म्हणतायत की श्रीपाद वल्लभ हे स्मर्तुर्ग्रामी आहेत असं म्हणतात। आता याचा अर्थ काय? आपल्याला आपण अज्ञानात असतो खरं तर, त्याच्यामुळे आपण त्याचा अर्थ काय करतो की दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप आपण अगदी आतून केला तर ते आपल्याकडे लागली धावत येतात। कारण तुम्ही स्मरण केलं की ते तिथं आहेत।
ह्याचा साधा अर्थ असा आहे की मज हृदयी सद्गुरू, तो तुझ्या सद्गुरूंचा आठव तुझ्या पाशी जेव्हा करतो तेव्हा मी तुझ्या पाठीमागे नसून मी तुझ्या हृदयातच आहे, असंच म्हणतायत ते. म्हणजे ही आपलीच विभूती आपल्याला शोधायची आहे. लक्षात ठेवा, अध्यात्म हा आपला स्वतःचा, स्वतःमध्ये असणाऱ्या ईश्वराचा शोध आहे प्राथमिक. योगी अरविंदांनी त्याला पहिली गुरुकिल्ली म्हटलेलं आहे. म्हणून प्रत्येकाला जर कुठला खरोखर परमेश्वराची चाड असेल, खरोखर जर परमेश्वराची भक्ती असेल, तर आपल्याला आपल्या हृदयाचा परमेश्वर ओळखता यायला पाहिजे. कारण तो विभूती स्वरूपात आपल्यातच बसलेला आहे. इतकं स्पष्टता आहे या विभूती योगामध्ये. लक्षात ठेवा. आणि हे भगवान श्रीकृष्ण सांगतायत. म्हणून या स्पष्टतेच्या जाणीवेमधनं आपल्याला आपला बौद्धिक विकास साधता यायला पाहिजे. कारण काय झालेलं आहे, आपलं अज्ञान कुठे आहे, आपल्या बुद्धीत आहे. बघा, आपलं सर्व अज्ञान साठवलेलं आहे ते आपल्या बुद्धीत साठवलेलं आहे. त्याच्यामुळे बुद्धीची साफसफाई, आणि साफसफाई करायचीच नाही. पहिली गोष्ट, तुम्ही साफसफाईच्या मागे लागूच नका. मी आता अज्ञान घालवतो असं करायचं नाही. कारण या सर्व गोष्टी कशा आहेत, ज्ञानाच्या प्रकाशमय स्वरूपातल्या आहेत. हे आता समजा आपण रात्री 12 वाजले असतील, तुमच्या घरामध्ये एखादी खोली आहे, बरोबर, तिथं तुम्ही सर्व बंद आहेत, खिडक्या वगैरे पडदे बिडदे लावलेले आहेत, तिथं अंधार आहे. तो अंधार तुम्ही घालू शकता का? तर अंधार घालू शकत नाही. आपण असा अंधार धरलाय, पकडलाय, बाहेर घातला असं नाही करू शकत. मग करायचं काय, तर कुठतरी पडदा जरी बाजूला सरला तरी बाहेरचा किरण आत येऊ शकतो. बाहेरच्या किरण आतमध्ये येऊ शकतो. ही विभूती आहे, लक्षात ठेवा. परंतु आपल्याच खोलीचं बटन दाबणं हे आत्मज्ञानाचं लक्षण आहे. दोन्हीचा फरक कसा आला बघा, लक्षात घ्या. म्हणून विभूती बघायची असेल तर पडदे उघडायचे आहेत. पडदा उघडणं म्हणजे विभूतीचं किरण आपल्यापर्यंत आणणं. ते चुकीचं आहे असं नाही समजायचं काय. परंतु याने तुम्ही किती पडदे उघडणार आहात, त्यापेक्षा अरे तुझं बटन तुझ्याजवळ दिलंय ना, ते दाब, प्रकाश तुझ्या आत पडणार आहे. म्हणून परमेश्वर प्रत्येक वेळेला सांगतो आहे की मी सर्वत्र भरलेलो आहे, हे तू समजून घे. आणि माझ्या विभूती तुला किती प्रकारे मी सांगतो, कारण मी सर्वत्रच आहे. लक्षात आलं ना. हा विभूती योगाचा अभ्यासाचा विषय, लक्षात ठेवा. म्हणून अध्यात्म विद्या विज्ञान ते आलंच आहे नेमकं याच्यातच आलं. त्याची कारण ती आहे. तर ते काय म्हणतात, या सर्व कार्यसृष्टीचा आधी मध्ये अंत अर्जुना मीच आहे. विज्ञान म्हणजे या सर्वाचा आधार मी आहे. विद्यांमध्ये अध्यात्म विद्या मी आहे. बोलणाऱ्यांच्या बोलण्यात वाद मी आहे. अक्षरांमध्ये आकार मी आहे. अक्षर सुरुवात कुठून होते, अ पासून ओंकार. तर त्यातला मकार हे माझा अनंत स्वरूप आहे, अर्धमात्रा आणि त्या मकाराच्या पुढच्या जाणीव आहे, लक्षात. परंतु मी जेव्हा आकारच येतो आहे, तो आकार हे माझं स्वरूप आहे. म्हणून कुठल्याही अस्तित्वाला अभिव्यक्त होणारी जी जाणीव आहे ती ईश्वराची असते, लक्षात ठेवा. म्हणून आकारात येतानाच्या ज्या जाणीव आहेत त्या नेहमी ईश्वरी असतात. लक्षात आलं. ही भूमिका आहे त्यातली. म्हणून सर्व समासामध्ये द्वंद्व समास मी आहे, हे तर आपण पाहिलं मागच्या वेळेला. याचं थोडं आपण पाहिलं होतं. म्हणजे पुरुष प्रकृती हे द्वंद्व आहे.
जे आता आपण सगळं ऐकलं ते काय आहे? हे द्वंद्व आहे आणि त्या द्वंद्वामध्ये मी आहे असं म्हणतात. म्हणून या द्वंद्वाचा शोध घेता यायला पाहिजे. मी कोण? माझी प्रकृती कोण? मी कसा? मी म्हणजे माझं शरीर का? मी म्हणजे माझी बुद्धी का? मी माझं मन का? मी म्हणजे माझा हात का? पाय का? या सर्व गोष्टी द्वैताच्या जाणीवेतल्या आहेत, द्वंद्वातल्या जाणीवेतल्या. लक्षात ठेवा. मी माझी आई कुठली? मी माझे वडील असे का? मी माझी मुलं अशी का? मी माझी बायको अशी का? माझा नवरा असा का? माझे नातेवाईक असे का? या सर्व द्वंद्वाच्या जाणीवा लक्षात ठेवा. आणि या सर्व द्वंद्वामधनं जर आपण मूळ शोध घेतला तर आपल्याला हेच दिसू शकते की हे परमेश्वराच्या जाणीवेतून आलेलं प्रत्येक स्वयंभू अस्तित्व आहे, ते आकारात आले आहे. असं ते गणित आहे सर्व. लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाच्या, म्हणून आपण तुम्हाला ते सांगितलं मागच्या वेळी, हा प्रयोग करायचा आहे आपल्याला. आपल्या मुलांमध्ये विभूती बघायची, आपल्या नवऱ्यांमध्ये विभूती बघायची, आपल्या बायकोमध्ये विभूती बघायची. त्यांना सांगायचं नाहीये मी तुमच्यात विभूती बघतो म्हणून किंवा बघते म्हणून, पण बघायची. कारण ही दृष्टी तयार झाल्याशिवाय ईश्वर दिसेल कसा? हा दृष्टीचा सगळा गोंधळ आहे बघा. हा गोंधळ दृष्टीचा आहे. त्यामुळे या दृष्टीच्या गोंधळातून आपल्याला बाहेर पडता यायला पाहिजे. ही साधना आहे. तुम्ही काही तास ध्यान कराल, परंतु बाकीचं जीवन त्या मुलं बाळांबरोबरच घालावं लागणार आहे, त्या परिवाराबरोबरच घालावं लागणार, त्या मित्रांबरोबरच घालवावं लागणार आहे. मग त्याच्यामध्ये ती दृष्टी तयार व्हायला पाहिजे ना आपली. आणि ती दृष्टी जेव्हा तयार होते त्याच्यासाठी सगळी साधनाच आहे. म्हणून त्याला साधनाच म्हटलेलं आहे. भूमिका त्याच्यातली. म्हणून त्या सर्व समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे, कारण ते द्वंद्व त्यांनीच तयार केलेले. वृष प्रकृती हे द्वंद्व त्यांनीच तयार केलेलं आहे या भूमिकेतनं. आणि सर्वांचा ग्रास करणारा असा जो अक्षय काल तो मीच आहे. हा जो काल म्हटलेला आहे आपण, जो यमधर्माच्या जाणीवेतनं पुढे चालतो आहे. आपण मागच्या यमधर्माचं पाहिलं सर्व. तर सर्व प्राण्यांच्या कर्माचा फळ देणारा व सर्वत्र मुखे असणारा मीच आहे. इथे त्याचा अर्थ आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया. जैसी अवघीची नक्षत्रे वेचावी, ऐसी चाड उपजेल जै जीवी, तै गगनाची बांधावी लोथ जीवी. सर्वत्र नक्षत्रे वेचून घ्यावी अशी जर आपल्याला मनात इच्छा झाली तर ज्याप्रमाणे आकाशाची मोटच बांधावी लागेल. बरोबर. आता आपण सर्वत्र जर आकाशाची नक्षत्र गोळा करायची ठरवलं तर काय, आकाशाचीच मोठ बांधावी लागेल ना. त्यात एकात्रच सर्व घ्यावं लागेल. तसा आपला प्रकार आहे की का पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा, पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा, तरी भूगोलची काखे सुवावा. तैसा विस्तार माझा पहावा, तरी जाणावे माते. किंवा पृथ्वीच्या संपूर्ण परमाणूंचा झाडा घ्यावा. पृथ्वीमध्ये सर्व जे अणु परमाणू आहेत त्यांचा झाडा म्हणजे आपण त्यांची नोंदणी घ्यावी. असा जर करायचं ठरवलं, अशी इच्छा झाल्यास ज्याप्रमाणे संबंध भूगोलच काखेत उचलून घ्यावा लागेल. बरोबर. हे शक्यच नाही ना, कारण हे सर्व त्यातच आहे. अशी भूमिका आहे. म्हणजे हे जेवढं अवघड आहे तेवढंच तेही अवघड आहे असं त्यांना म्हणावे. जैसे शाखासी फुल फळ, एकी हेळा वेटाळू म्हणजे सकळ, तरी उपडून या मूळ जीवी हाती घेपे. ज्याप्रमाणे वृक्षांची संपूर्ण फुले फळे फांद्या असं जर आपण घ्यायचा विचार केला अगदी खोडासहित सर्व, तर काय मुळासकट झाड हातात येईल. ते शक्य नाही. म्हणून ते म्हणतात त्याप्रमाणे संपूर्ण माझे तेवी माझे विभूती विशेष, जरी जाणो पाहिजे ती अशेष, तरी स्वरूप एक निर्दोष जाणीजे माझे. त्याप्रमाणे संपूर्ण माझे विभूती विशेषण जाणू म्हटल्यास माझे एक शुद्ध स्वरूपच जाणले पाहिजे. म्हणून या सर्व विभूती जरी किती खऱ्या असल्या, बघा आता सर्व विभूती कितीही खऱ्या असल्या तरी
ईश्वराला जाणणं हाच सर्वात महत्वाचा भाग परत शिल्लक राहतो. सर्व संत हेच सांगतात. आपण कुठल्याही गुरूंकडे गेलो, अगदी आपण ज्यांच्याकडे अनुग्रह घेतला असता त्यांच्याकडे जरी गेलो तरी ते काय सांगणार, आपण त्यांना काय पाहत असतो, विभूतीच्या स्वरूपात पाहत असतो. असंच म्हणतो ना, विभूती होऊन गेल्या त्या. गोंदवलेकर महाराज, शंकर महाराज, साईबाबा, गजानन महाराज, रामदास स्वामी, हे सर्व विभूती आहे. पण या सर्वांनी काय सांगितलंय? यांनी असं सांगितलं नाहीये माझ्याकडे या म्हणून, असं सांगितलं नाहीये. तू तुझ्यामधली विभूती ओळख हे सांगितलं. लक्षात आलं? आणि ज्यांना सांगितलेलं आहे माझ्याकडे या, त्या लोकांच्या कौटुंबिक अडचणी लक्षात घेऊन सांगितलेलं आहे की व्यावहारिक अडचणी आहेत, हे अरे बाबा कुठं नाही माझ्यापाशी येत जाऊ दे. ही त्यांच्या कृपेची म्हणजे अनुकंपेतनं आलेली दृष्टी आहे, एवढंच आहे. लक्षात? कारण त्यांच्या अनुकंपेतनं आलेली दृष्टी आहे ही. पण मला ईश्वराला काही मागायचंच नसेल आणि मला या ज्ञानाची संपूर्ण बैठक माझी जर तयार झाली असेल किंवा होत असेल आणि मी कुठलीही गोष्ट ईश्वराकडे मागणार नाही अशी जर माझी भूमिका असेल तर माझं विभूती पण मला जागृत करता यायला पाहिजे. म्हणून अहम आत्मा कधीची विसरू नये. म्हणून ते असं म्हणतायत की संपूर्ण माझे विभूती विषय जाणून म्हटल्यास माझे एक शुद्ध स्वरूपच जाणले पाहिजे, इतकं स्पष्टपणे सांगितलंय कृष्णाने. कृष्णाचं जे शुद्ध स्वरूप आहे, शुद्ध म्हणजे त्याच्या सगुणाच्या आणि निर्गुणाच्या शुद्ध सात्विक म्हणण्यापेक्षा विशुद्ध सात्विकतेतल्या त्याच्या जाणीवा सच्चित आनंद स्वरूप हे समजून घेतलं पाहिजे माणसाने. बाकी सर्व अलीकडचं आहे, बाकी सर्व अलीकडचं आहे. आपल्याला जायचं आहे ते पलीकडे जायचं. लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपण अलीकडे चाललो आहोत का पलीकडे चाललो आहोत, आपल्याला अलीकडच्याची ओढ आहे का पलीकडच्याची ओढ आहे, हे ज्यांनी त्यांनी आपापल्या ठिकाणी बसून विचार करावा. चूक काहीच नाहीये. लक्षात घ्या. ईश्वराच्या कडे मार्गस्थ होत असताना आपण अलीकडे राहणं हे काही चुकीचं आहे असं नाही, परंतु पलीकडे जाण्याची ओढ जर नसेल तर अलीकडे राहणं म्हणजे ईश्वराकडे जाण्यासाठी ईश्वरावरतीच अन्याय करण्यासारखे. लक्षात हे महत्वाचं आहे. म्हणजे आपण समजा एखादा मुलगा म्हणत असतो की बाबा किती बुद्धिमान आहेस तू थोडा अभ्यास कर, वर्गात पहिला येशील, कॉलेजमध्ये पहिला येशील, युनिव्हर्सिटीत पहिला येशील, असं आपण म्हणतो ना. आणि आपल्याला खूप वाईट वाटतं. का वाईट वाटतं की अरे एवढे चांगले गुण या माणसामध्ये आहेत, पण केवळ अभ्यासाची आवड नाही, बहिर्मुखता जास्त आहे आणि त्यामुळे हा स्वतःचं आयुष्य बर्बाद करतो आहे असं परमेश्वर आपल्याला म्हणतो. सद्गुरूंची जी बघण्याची जी कवळ आहे ते अशा प्रकारची आहे. त्यामुळे सद्गुरू म्हणतात की अरे याला सगळं ज्ञान दिलं आहे, सर्व ह्याला माहिती आहे आणि हा अलीकडे जायला आहे, हा पलीकडे जायलाच तयार नाहीये. कारण ईश्वराचं खरं स्वरूप समजून घेण्याची कुवत असून सुद्धा हा जात नाहीये. बघा, अनुग्रह घेणं आणि गुरुच्या याच्याप्रमाणे आपण आपली मानसिकता तयार करणं यात केवढा फरक पडतो. हे अलीकडे वाईट आहे असं नाहीये, म्हणजे माणसांनी चांगलं असावं हे वाईट आहे असं नाहीये,
पण फक्त चांगला असून उपयोग नाही ना, हे कळलं पाहिजे कुठेतरी. ही जी जाणीव आहे ही जाणीव पलीकडे जाण्यासाठी आहे. म्हणून माझं स्वरूप तू पूर्णपणे जाणून घे असं ते म्हणतात बरं का. येरवी वेगळा या विभूती काही एक परिससी किती, म्हणून एकी हेळा महामती सर्व मी जाण. नाहीतर वेगळ्या एक एक विभूती अर्जुना तू काय व किती ऐकशील, म्हणून बुद्धिमंता मीच सर्व आहे हे एकदा जाणून घे. तू किती वेळा तुझे पडदे उघडून बाहेरच्या गोष्टी आत आणणार आहेस? तुझा आतलाच दिवा लाव ना. हा आतला दिवा लावण्याचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न सद्गुरु करत असतात. म्हणून कृष्ण का सांगतोय अर्जुनाला, कारण कृष्ण हा अर्जुनाचा सद्गुरु होता. लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी इतके दिवस तो काय होता, त्याचा मित्र होता, सखा होता, बरोबर आहे. पण आता एवढ्या ज्ञानयुक्त जाणीवेतून तो त्याच्या पायावर नमन करायला लागलेला आहे. त्याचं सर्व स्वरूप तो मान्य करायला लागलेला आहे. गुरु साक्षात परब्रह्म या जाणीवेपर्यंत आलेला आहे. म्हणून गुरुच्या जाणीवेतून कृष्ण त्याला सांगतो आहे की तू या कशाला विभूतीत अडकतोयस, माझं संपूर्ण स्वरूप तू समजून घे. शब्द आणि ती भूमिका समजून घेतली म्हणजे तुमच्या लक्षात येईल याच्यात किती किती बारकावे साचलेले आहेत, छोटे छोटे बारकावे आहेत. त्याला खूप, म्हणून या सर्व गोष्टी आपल्या जीवनात आणण्यासाठी आहेत. आपण कुठे अडकलेलो ते आपल्याला बघता यायला पाहिजे. आणि हा प्रत्येक जण अडकलेला आहे, म्हणजे मी काही कोणाला दोष देत नाहीये, लक्षात घ्या. कारण ही सगळ्या अलीकडच्याच जाणीव आहे. असं काही नाहीये की मी हे सांगतोय म्हणजे मी पलीकडे जाऊन बोलतोय असं काही समजायचं कारण नाही. मी पण अलीकडेच असू शकतोय, नाही का. त्यामुळे या अलीकडच्या जाणीवा आहेत, या आपल्या अनुभूतीतनं आपल्याला हे समजून घेता यायला पाहिजे. आणि खरंच जसं आपण दाखवतात म्हणतो, मूर्खांची लक्षणं खुणा करून ठेवा खाली, यातला मी मूर्ख कुठला हे बघा. कसं आहे हे, याच्यात मी कुठं अडकलेलो आहे हे आपल्याला बघता यायला पाहिजे. तर ज्ञानेश्वरीचा अभ्यासाचा उपयोग आहे ना, नाही तर ज्ञानेश्वरीचा अभ्यास कशाला करायचा असं आहे. तर मी सर्व आहे हे एकदा जाणून घे. मी आघवीयेची सृष्टी आधी मध्यांती किरीटी ओतप्रोतपटी तंतू जेवी. ज्याप्रमाणे वस्त्राच्या आधी मध्ये व अंती एक सूतच ओतप्रोत भरलेले असते, त्याप्रमाणे या संपूर्ण सृष्टीच्या आधी मध्ये व अंती एक मीच संपूर्ण भरून आहे. हे तू मूलतः समजून घे. आहे व तंतू, आणि त्या निर्मितीमध्ये तुझा तंतू कुठं नेमका आलेला आहे हे तू ओळख. आणि त्या तंतूची माझ्याशी जोडणी कशी झालेली आहे हे तू समजून घे. समजून घ्यायचं हेच घ्यायचंय ना, दुसरं काय समजून घ्यायचंय आयुष्यात? अध्यात्मात काय समजायचं आहे? इतकं सोपं अध्यात्मासारखं विज्ञानाम जरी असं इतकं सोपी गोष्ट नाहीये अध्यात्मासाठी, की मी या संपूर्ण ईश्वराशी कशा प्रकारे जोडलं गेलेलं आहे हे समजत राहायचं सतत. सोपं आहे ना. काय याला काय लागतं, वेळ भरपूर आहे आपल्याकडे टाइमपास करायला, तरी काही प्रॉब्लेम नाहीये. काय खूप वाचायला पाहिजे असंही काही नाहीये. आपल्या एकांतात जाऊन बसलं पाहिजे, हृदयाच्या एकांती जाऊन फक्त बसता यायला पाहिजे. एवढं सोपं गणित आहे. परंतु ते बसणं होत नाही एकांतात. ते विचारधारा पकडता येत नाही नेमकेपणाने की माझा आणि ईश्वराचा संबंध काय आहे. मी कायम त्याला दूर समजतोय हो. आणि तो या अक्षरशः किती आता या अंतर असेल, मी इथं असेल समजा हृदयात आणि तो समजा माझ्या इथं असेल, तर किती एक मिताचा अंतर सुद्धा नाही, इतका जवळ आहे. बघा, विभूती
आणि आपल्याला विभूती करणं याच्यामध्ये एवढ्या जाणीवांचा फरक आहे. म्हणजे इतका जवळ असून सुद्धा मी त्याला निष्कारण लांब ठेवतोय. काय कारण आहे का त्याला एवढं लांब ठेवण्याचं? म्हणजे अन्याय कोण कोणावर करताय? आपणच ईश्वरावर करतोय ना. म्हणजे आपल्यातला ईश्वर तिकडे दुर्लक्ष करायचं आणि गावभरच्या ईश्वरांकडे धुंडाळत बसायचं आणि म्हणायचं माझी भक्ती किती मोठी झाली. वा, हे असं गणित आहे बघा. थोडस स्पष्ट आहे, परंतु ज्ञानेश्वर महाराज असं म्हणताय. खूप सुंदर आहे, पण म्हणजे समजून घेतलं तर आपल्याला आनंद वाटेल. असं इतकं सुंदर आहे ते, खोटं नाही. म्हणजे यात काय आपण चुकीचं वागलं असं समजू नका. फक्त ही पटल जी आहेत अंधाराची, ही जी काही अशा खपल्या धरल्यात ना आपल्या, बरोबर आहे की नाही? जसं आपल्याला लागतं एखादी खरचटलं किंवा काही जखम झाली तर खपली धरते, बरोबर आहे. पण ती खपली काढायचीच नाही कधी. अशातला हा प्रकार आहे. बघा ना, मुलं खपली काय, आपणही लहान होतो, खपली काढायची म्हणजे आपल्याला नको नको जाऊ देत तशी असंच ठेवत राहिलं होतं आपण. अगदी खास सुटली आजूबाजूला तरी बरं झालं आहे, लक्ष नाही खास सुटली म्हणजे खरंच आहे की नाही. पण तरी आपण खपली काढत नाही. ते आपोआप पडू दे, आपोआप पडू दे. आपोआप पडत नाही. या अध्यात्माची खपली आपोआप पडत नाही, पण आपोआप पडेलही यदा कदाचित. परंतु त्या पडण्याला अनेक जन्म लागतात. हो, म्हणजे मी इतका अलीकडे येऊन सुद्धा परत अजून अलीकडे जात राहतो, लांब जातो, पलीकडे जायचा विचारच नाही राहत. बघा ना, आज समजा आपण इथपर्यंत आलेलो आहोत, बरोबर आहे. आता फक्त 1 किलोमीटरचं अंतर आहे आपल्या देवामध्ये. खरं एवढंच आहे, परंतु धरून चला, बरोबर आहे. 1 किलोमीटर फक्त चालायचं आहे म्हणजे याच्या दृष्टीने. पण ते न चालता त्या 1 किलोमीटर मध्ये अगदी एक अर्धा किलोमीटरच अंतर राहिले असं धरून झालं. आता अक्षरशः एक 100 मीटर अंतर राहिले आणि आपण मेलो. काय होईल? परत अलीकडे जे होतो ते पलीकडे न जाता अजून अलीकडे जाणार ना. मग हा कोणाचा दोष होता? आपला दोष आहे ना. मग अजून अलीकडे जायचं म्हणजे काय होतं? परत कुठेतरी चांगला जन्म मिळेल. मी काय असं म्हणत नाहीये तुम्हाला मनुष्य जन्म मिळणार नाही. तुम्ही सत्कृत्य केली, चांगले वागलेलं असतं. आपण काही कोणाचे खून मारामाऱ्या केलेल्या नाहीयेत, कुठेही कोणाचे वाईट धंदे करून जन्म हे केलेला नाहीये. परंतु एवढी जाण नक्की आहे, आपल्याला पुढचा जन्म ईश्वरी कृपेनेच म्हणा. आपण हे जे काही अद्वैत तत्वज्ञान आपण अभ्यास करतो आहोत, याच्या कृपेमुळे म्हणा आपल्याला पुढचा मनुष्य जन्म मिळेल, चांगल्या ठिकाणी मिळेल, जिथं आपल्या सर्व इच्छा ज्या राहिलेल्या अपूर्ण असतील त्याही पूर्ण होतीलही. परंतु परत 0 जन्मापासून ते किमान 30-40 वर्षापर्यंत परत जीवन जगावंच लागेल ना. आणि त्या सगळ्या घडामोडीमध्ये परत मला असा सत्संग मिळेलच का? मला परत हे अशा प्रकारचं वाचन मिळेलच का? मिळणार नाही असं नाही, परंतु परत हीच पावलं चालायची आहेत ना. एवढं करून मिळणार काय? परत ते अर्धा किलोमीटरचं अंतर शून्यापासून चालावंच लागणार. 100 मीटर पर्यंत पोहोचतोय आणि त्या 100 मीटरवर पोहोचायच्या अगोदर समजा आपण त्याच्या अगोदर 200 मीटरवरच परत नेलो तर मग परत तेच. असला प्रकार आहे बघा. रेसिप्रोकेटिंग आहे. कारण आपल्या त्याबरोबर आता आपण जे करतो आहोत ते आपण सर्वस्व समर्पणाच्या जाणीवेतनं समजूनच घेत नाही आहोत ना. सर्वस्व अर्पावेशेवटी प्राण तोही त्यागावा असा इथे. म्हणून तो देहा पाठी मजसी एकीची होय हे त्यांचं अभिवचन आहे. पण कोणासाठी? ज्ञानाग्नेची मुखे जेने जाई कर्मे अशेखे तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू
असा जो माणूस आहे तो देहापाठी बजसी एकची होय. पण देह सोडल्यानंतर, देहात असताना नाही. तो विभूती म्हणून राहील, पण ते परब्रह्म स्वरूप असेलच असं नाही. इतकं ते स्पष्टता त्याच्यामध्ये त्यांनी केलेली आहे. परंतु तुम्ही जे म्हणताय त्या असं का, याचं कारण काय? आपल्या सर्व इच्छा वासना त्याला समर्पित होऊन आपण करतो का? तुम्ही आपण आपल्या जीवनाचा विचार करा प्रत्येकाने, की आता आपण आहोत समजा एक ऍव्हरेज आपण धरून चला, आता सगळे जवळजवळ सगळे 60च्या आसपासचेच लोक आहेत, थोडेफार सोडले तर, बरोबर ना? तर 60च्या आसपासची आता पुढची 20-25 वर्ष तुम्ही मला सांगा, आपल्या आसक्ती सगळ्या सुटतील असं वाटतंय तुम्हाला? थिंक ऑन. आपल्या ज्या काही इच्छा वासना आहेत त्या पूर्णपणे लुप्त होतील असं वाटतं तुम्हाला? भले परिस्थितीजन्य गोष्टींमुळे, शारीरिक दुर्बलतेमुळे, पराधीनतेमुळे आपल्याला आपल्या काही इच्छा पूर्ण होणार नाहीयेत. म्हणजे त्या इच्छा पूर्ण न झाल्या तरी इच्छा म्हणून राहणारच आहेत ना. आणि याच्यामधलं सर्वात महत्वाचं स्वरूप म्हणजे आसक्तीचं स्वरूप आहे. आपली मुलं, आपली कंठी मरेपर्यंत समोर दिसणार आहेत, लक्षात ठेवा. आपण मरेपर्यंत ही मुलं, ही नातवंड, हे घर, हा पैसा, हे सर्व समोर दिसणार आहे आपल्याला. हे सर्व त्यामुळे आपण आसक्तीतच असतोय. निरासक्तता येणं यासाठी रोज मरूनच बघावं लागणार आहे. म्हणून साधनेमध्ये स्वतःला विसरायचंय म्हणजे काय? साधनेमध्ये आपण आपल्याला मरूनच बघायचंय. कारण या जबाबदाऱ्या, अशा प्रकारच्या अडचणी या कायमस्वरूपी असणार आहेत, लक्षात ठेवा. आणि हे देह आता नीट असताना एवढ्या जाणीवा आहेत आपल्यामध्ये. देह जेव्हा आपला कार्याला साथ देणार नाही तेव्हा जे परावलंबित्व येणार आहे, तेव्हाच्या ज्या जाणीवा आहेत त्यावेळेला बुद्धिभ्रम सुद्धा होऊ शकतोय. आठवेण असं होतं माणसाला, ईश्वराचं नाव घेणं हे तर खूप दूर राहील. म्हणून ही जी आत्ताची जी चांगली परिस्थिती आहे, या परिस्थितीला आपल्याला ईश्वराच्या पारमार्थिक भूमिकेतनं एक्सप्लॉइटच करता यायला पाहिजे. वी हाऊ टू एक्सप्लॉइट इट. एक्सप्लॉइट म्हणजे एक्सप्लॉइट, इंग्रजी शब्द खूप छान आहे. तिचा पूर्णपणे फायदा, आपल्याला सवय आहे पूर्णपणे फायदा घ्यायची. बघा कशी, तुम्ही चहा करता की नाही रोज? हा, ते गाळण्यात गाळता चहा, गाळल्यानंतर परत चमचा घेता ते दाबता. दिस इज एक्सप्लॉयटेशन. लक्षात घ्या, दिस इज एक्सप्लॉयटेशन. वाया नको, पण हे जीवन वाया जातंय ना, त्याचं काय? हे खूप वेगळे गणित आहे बघा. त्याच्यामुळे मलाही काही समजत नाही काय करायचं ते. तुमच्या एवढाच मी पण अज्ञानी आहे या संपूर्ण भूमिकेमध्ये. बरोबर की नाही? असंच नाही, आता काय करणार त्याला? कर्तव्य नाहीये, हे कर्तव्य नाहीये. तुम्ही आजारी पडल्यावर कर्तव्य कुठलं राहिलं? ही आपली अडवणूक आहे, लक्षात ठेवा. याला कर्तव्य म्हणत नाही. स्पष्टता थोडी यावी म्हणून सांगतो मी. आपण कर्तव्य म्हणून करतो आहोत, तर ते पण चहा करणं हे काय कर्तव्य आहे? मी काय चहा बनवायला तयार आलोय काय? तुमच्या कर्तव्याचे दिग्गज काय कारण आहे? आपल्यासाठी, हा कोणी नसेल आपल्यासाठी करा, काही मी म्हणत नाही. आणि नसेल करत तर करूही नका. मला कोणी दिला नाही तर मी चहा पित पण नाही, मला काही फरक पडत नाही. चहा पाहिजे असं काही नाहीये.
सगळ्यांसाठी, म्हणून जो करतो त्याच्यासाठीच आहे हे, जो करत नाही त्याच्यासाठी नाहीच आहे. तुम्ही कुठं म्हटलेलं आहे तशी. इट इज अंडरस्टूड. ज्याला ईश्वर प्राप्ती करायची आहे त्याच्यासाठी हे सर्व नियम लक्षात ठेवा. कारण एक वेळ जीवनामध्ये अशी कुठेतरी यायला पाहिजे की मी या सर्व ज्या भौतिक कर्तव्य वगैरे जे म्हणतात ना, या मूर्खांच्या कल्पना लक्षात ठेवा. का म्हणतो मी असं? त्याचं कारण असं आहे की अरे मला जे मेन कर्तव्य दिलेलं आहे त्यापासून मी दूर होतोय. ईश्वर प्राप्ती हे माझं मेन कर्तव्य आहे आणि मी इतका मोहग्रस्त झालेलो आहे की मी त्या ईश्वराकडे ढुंकून बघायलाही तयार नाही. आणि या कर्तव्य म्हणजे जसा अर्जुनाचं झालं ना तसा, म्हणून आपल्याला ही भगवद्गीता किंवा हे आपल्याला काय ऍप्लिकेबल आहे त्याची कारण ही आहे. कारण हे जे जीवन दिलेलं आहे आपल्याला, या जीवन देण्यापाठीमागचा मूळ उद्देश हा जर गाठता आला नाही तर मुख्य कर्तव्य कुठलंय? आपल्या जीवनाचं मुख्य कर्तव्य आत्मज्ञान प्राप्ती असेल तरच या गोष्टी. म्हणून हे सर्व 9व्या अध्यायानंतर सांगता येत ते झडझडोनी वाहिला निघ अशी व्यक्ती जी असेल त्याच्यासाठी ऐकायला खूप छान वाटतं. त्याच्यामुळे बाकीच्या, कारण आपल्याला काही सोडायचंच नाहीये. त्याच्यामुळे वाहिला निघ. ज्ञानेश्वर महाराजांना रोज नमस्कार करणं ही गोष्ट वेगळी आहे, पण ज्ञानेश्वरांच्या शब्दावरती आपलं जीवन बांधणं ही खूप अवघड गोष्ट आहे. गुरु समजणं खूप सोपं आहे एक वेळ, पण गुरुच्या जाणीवेतून जीवन जगणं हे खूप अवघड आहे. या गोष्टी खूप प्रॅक्टिकल आहेत लक्षात घ्या. म्हणून अध्यात्म विद्या विद्याना, म्हणून सगळ्या विद्या जरी आल्या, अगदी चहा किती छान करता येतो, आलं लसूण लसूण नाही घालत मला, जे काय घालत होतं ती विद्या राहिलं नाही आलं तुम्हाला माझं नाही. जरा का मी स्पष्टता दिली ही गरज आहे. म्हणून आपल्यासारख्या शून्य लोकांना जे जीवन जगत आलेलो होत आपण, त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला कसं वळण द्यायचं आहे हे तर कळलं पाहिजे ना. ते वळणच देता नसेल आलं तर ते जीवन व्यर्थ जाईल, बाकी काही होणार नाहीये. म्हणून मी कायम अलीकडेच राहील आणि राहतोय. अनेक जन्मांच्या रेट्यातनं मी आज परत इथं बसून हेच सांगतोय. म्हणजे मागे पण हे केलेलं आहे ना कधीतरी, म्हणजे कधीतरी अलीकडे राहून पलीकडे जायचा विचार केला पण परत अलीकडेच राहिलोय, हे स्पष्ट जाणीव आहे. त्याशिवाय सद्गुरू आशीर्वाद देतीलच कसा? साधं गणित आहे हे. पण मग आता हा विषय इथं सुरू होतो. तर आता ते परत शक्यता त्याच्या निर्माण झालेल्या आहेत आणि मग परत त्या अशक्यतेत काढ लोटायच्या असं त्यांना म्हणायचंय. म्हणून ते काय म्हणतायत, ऐसिया व्यापका माते जे जाणावे ते विभूती भेदे काय करावे, परी हे तुझी योग्यता नव्हे म्हणून असो. म्हणून अशा सर्व व्यापक मला जर जाणले तर या भिन्न भिन्न विभूती जाणण्याचा काय उपयोग आहे? इथे स्पष्ट बोललेलं आहे यांनी बघा. पण असे मला व्यापक स्वरूपाने जाणण्याला तुझी योग्यता नाही म्हणून ते सांगून उपयोग नाही. म्हणून इतकं सांगून सुद्धा अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणताय तुझी योग्यता नाहीये मला पूर्णपणे समजून घेण्याची, म्हणून मी तुला विभूती सांगतोय. म्हणजे विभूतींच्या सुद्धा काय लेवल्स आहेत बघा, जाणून घ्यायच्या. म्हणून विभूती योगात सुद्धा अडकू नको. थोडक्यामध्ये मला संपूर्णपणे समजून घ्या असंच म्हणायचं ना, दुसरं काय अर्थ निघतोय त्यातनं, एवढी स्पष्टता आहे त्याच्यामध्ये. म्हणून का जे तुवा पुसली या विभूती म्हणून ती आई का सुभद्रापती तरी विद्या माझी प्रस्तुती अध्यात्म विद्या ते मी. हे अर्जुना तू मला माझ्या विभूती सांग असे म्हटले म्हणून त्याच ऐक सर्व विद्यांमध्ये अध्यात्म विद्या मी आहे.
आता याच्याबद्दल काही वेगळं बोलायचं काही कारण नाही. अध्यात्म विद्या विद्यानाम म्हणून कुठलीही विद्या आपण प्राप्त करू शकतो, परंतु अध्यात्म विद्येचा जो कळस आहे तो तुकारामासारखंच जीवन जगावं लागणार आहे. तेव्हाच तुका झालाच एक कळस. कारण ही परम भक्तीची जाणीव आहे, लक्षात ठेवा. ज्ञानयुक्त जाणीवेतून उदित झालेली परमश्रेष्ठ भक्ती म्हणून तुका झालाचे कळस असं म्हटलं. त्याचं कारण लक्षात आलं. अगा बोलतयांच्या ठाई वाद तुम्ही पाही, जो सकल शास्त्र संमते कही सरेची ना. अर्जुना, बोलणाऱ्यांच्या ठिकाणी सर्व शास्त्रांच्या आधारे होणारा व कधी न संपणारा जो वाद तो मी आहे. बघा हे कसं वाक्य टाकलंय त्यांनी. अर्जुना, बोलणाऱ्यांच्या ठिकाणी सर्व शास्त्रांच्या आधारे होणारा व कधी न संपणारा जो वाद तो मी आहे. कारण सर्व शास्त्र काय सांगतात? नेतीपर्यंत जाऊन पोहोचतात, बरोबर की नाही? तर ही जी सर्व शास्त्र सांगतायत ते ईश्वराच्या बद्दलची माहिती देत आहेत, ईश्वराच्या लीला सांगतायत, ईश्वराचं गुणगान करतायत. म्हणून या शास्त्रांच्या आधारे जो वाद होतो, लक्षात आलं की नाही? तुमचा माझा जो वाद झाला आता समजा थोडक्यात, त्या वादातनं जे परत निष्पत्ती आहे ती परत त्याचीच निष्पत्ती होते. म्हणून हे जे वाद आहेत त्या शास्त्रांच्या आधारे होणारे, सत्याच्या जाणीवेतून होणाऱ्या सर्व चर्चा त्या सत्याकडेच घेऊन जात असतात. त्यामुळे तो जो वाद आहे त्याच्यामध्ये हा सुसंवादही असतो आणि त्याच्यामध्ये मी असतो, त्याला सत्संग असं म्हटलेलं आहे. कारण इथं दुसरं काही चालतच नाही, सर्व त्याच चालत आणि आधार परत शास्त्राचा असं त्यांना म्हणायचं. जो निर्वचू जाता वाढे, ऐकतिया उत्प्रेक्षे सळचडे, जयावरी बोलितियांची गोडे बोलणी होती. जो प्रतिपादन करू जाता वाढतो. म्हणजे आता प्रत्येक गोष्ट आपण जेव्हा सांगत असतो, प्रतिपादन त्याचं करत असतो, तेव्हा हे वाढतच जात आहे की नाही? हे ईश्वराचं स्वरूप वाढतच जात आहे सतत. त्या दृष्टीने करू वाढत जातो व ऐकणाऱ्याच्या मनात कोट्या करण्याच्या उर्मी उठतात. बघा, ऐकणाऱ्याच्या मनात जे आपण वाद करत बोलतो आहोत सर्व, याच्यात विविध उद्धरणं दिली जातात, विविध कोट्या केल्या जातात. ज्ञानेश्वरांनी पण खूप केलेल्या आहेत ना अशा कोट्या, आपण ऐकलंय सर्व ज्ञानेश्वरांचं. हे सहज आहे, लक्षात उठतात आणि ज्यात बोलणाऱ्याची गोड बोलणी होतात. म्हणजे हे सर्व झालं, परत जे बोलत असतात त्यांच्या बरोबर जो संवाद होत राहतो तो गोड संवाद होत राहतो, त्याच्यामध्ये गैरसमज राहत नाही असं. कारण बाकीच्या वादांमध्ये काय होतं, त्याला भांडण म्हणतो आपण, त्याला वाद म्हणतच नाही. आपण म्हणतो कशाला वाद घालतोय, पण तो वाद नसतो, ते भांडणच असतं रेग्युलर, आहे की नाही? त्याच्यामुळे कारण त्याच्यात तो विषय नाहीये. म्हणून ऐसा प्रतिपादना माझी वाद, तोमी म्हणे गोविंद अक्षरा माझी विशद आकार तोमी. म्हणून असा जो वाद तो सर्व प्रकारच्या प्रतिपादनामध्ये मी आहे असे भगवान म्हणतात. म्हणून त्याचं जे प्रतिपादन जे आहे ते प्रतिपादनामध्ये मी आहे. म्हणून त्या चर्चेमध्ये प्रतिपाद्य विषय म्हणजे प्रमुख विषय हा माझाच असतो. कारण शास्त्रांचा आधार मी आहे. कारण शास्त्र कोणासाठी आहेत? त्याच्यासाठी आहे, बरोबर आहे. सर्व पृथ्वी नाही ब्रह्मांडाचाच आधार तो आहे. त्याच्यामुळे त्या आधाराचा प्रतिपाद्य विषय हा ईश्वरच असतो. आपण ब्रह्मांड निर्मिती कशी झाली पाहिलं, पण प्रतिपाद्य विषय काय? ईश्वर. ईश्वराने कसं निर्माण केलं. तसंच आपण जे तयार झालेलो आहोत तर आपला आधार काय आहे? आपल्या प्रकृतीचा, आपल्या शरीराचा आधार ईश्वरच आहे. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी त्याच्या आधाराने घडतायत असं लक्षात घेता यायला पाहिजे.
म्हणून अक्षरामध्ये स्पष्ट जो आकार तो माझे स्वरूप होय. म्हणून अक्षरांमध्ये स्पष्ट जो आकार, म्हणून हा जो आहे अ उ म मधला आणि अर्धचंद्र याच्यामधला जो आकार आहे, जी स्पष्टता आलेली आहे. मकारात स्पष्टता आहे का? मकारात स्पष्टता नाहीये. उकारात स्पष्टता आहे का? उकारात स्पष्टता नाहीये. परंतु या सर्व जाणीवा कशा प्रकारे आकारात आल्या त्याच्यात स्पष्टता आहे. म्हणून ईश्वराच्या सगुण जाणीवेमध्ये पण तो आहेच आहे. सगुण आणि निर्गुण या दोन्ही गोष्टी त्याच्याच अस्तित्वाच्या आहेत हे जो समजतो त्याला आकार काय आहे ते कळतं, आणि आकार म्हणजे ईश्वर कसा आहे हेही कळतं. म्हणजे सर्वम खलु इदं ब्रह्म आणि परत मी ब्रह्म या दोन्ही गोष्टींच्या जाणीवा एकत्रितपणे त्याला कळायला लागतात. स्वरूपी विश्वरूप देखले विश्वरूपी स्वरूप सामावले. दोन्ही आकारातल्या गोष्टी निराकार आकारात आला आणि आकार निराकारात जातो. आपण मरतो म्हणजे काय? निराकारात जातो. आपण जन्म घेतो म्हणजे काय? आकारात येतो. म्हणजेच काय? त्या जीवात्म्याच्या प्रत्येक जाणीवा या निराकार पण आहेत आणि आकारित पण आहेत. म्हणून निराकार झाला जीवात्मा तरी त्याचा प्रवास अखंडच आहे. पण तो आत्म्यात परावर्तित झाला तर तो मूळ निराकाराच्या जाणीवेत जातो. परंतु इच्छा वासनांमुळे त्याचा जो निराकारत्व आहे ते इच्छा वासनांच्या स्पंदयुक्त जाणीवेचा एक पुंज म्हणूनच तो राहतो. आणि परत जन्म घेत असताना त्याला जो आकार येतो तो आकार त्याच्या इच्छा वासनांच्या गुणात्मक जाणीवेतनच त्याला आकार येतो. म्हणून प्रत्येकाच्या इच्छा वासना जशा जशा आहेत त्याप्रमाणेच त्याचे आकार स्वरूप आहेत. पण तो आकारात येण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये ईश्वरी संकेत आहेच आहे तो ओळखला पाहिजे. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वर कसा आहे हे समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. बघा, आकाराची एवढी मोठी व्याप्ती आहे. आकार जरी म्हटलं आपण तरी आकार सुद्धा आपल्याला कळत नाही. निराकार समजणं हे तर अजूनच लांब जाऊन पोचते. तस्मात विचार करावा एवढंच म्हटलं जातं. त्याची कारण ती आहेत. बर, पैगा समासा माझारी द्वंद्व तोमी अवधारी मशका लागोनी ब्रह्मावेरी ग्रासिता तोमी. आणि सर्व समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे असे जाण, बरं का. आणि मशकापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना ग्रासणारा अक्षय जो काळ तोमी आहे. आता ब्रह्माला सुद्धा ग्रासून टाकणारा आहे काळ. कारण ही सर्व आपण म्हणतो ब्रह्मदेवाची निर्मिती आहे, बरोबर. पण ब्रह्म सुद्धा त्याच्या निद्रेत जातो. आपण मागे पाहिलेलं आहे ते ब्रह्मदेवाची निद्रा कशा प्रकारे चालते ती. आणि असे काय म्हटलं त्यांनी, हे जे 4 युग सांगितलेली आहेत, सत्य काय त्रेता, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, या 4ही युगांच्या 1000 वेळा मंडन सुरू झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस संपतो, लक्षात घ्या. आणि तेव्हा ब्रह्मदेव निद्रिस्त होतो. म्हणजे काय, तो काळ हळूहळू चालत असेलही परंतु तो काळ सुद्धा ब्रह्मदेवाला ग्रासून टाकू शकतो. तर आपल्यासारख्या ते झाडकी पत्ती असा प्रकार हा सगळा. म्हणून मशक असा त्यांनी शब्द वापरलेला आहे. मच्छर म्हणा, माशी म्हणा, असं त्याचं स्वरूप आहे आपलं. जेवढ्या काही डिंगा मिरवतो ना आपल्या आपण ते समजून घ्यावं. म्हणजे मग लक्षात येतं आपण काय आवडतंय. मच्छर छाप लावतो ना आपण, ते कासव छाप तसं ते मच्छर छाप. मेरू मंदाराधिकी
सर्वा सहित पृथ्वी ते विरवी, जो एकार्णवा तेही जिरवी जेथीच्या तेथे. सातही समुद्रांचा एक समुद्र करून मेरू मंदार इत्यादी सर्व पर्वता सहित संपूर्ण पृथ्वीला त्या झालेल्या समुद्रात नाहीसे करतो. हे आपण प्रलयाची कल्पना तुम्हाला आहेच, बरोबर की नाही? तर त्याच्यामध्ये हे जे जल आहे, हे जल सगळ्या ब्रह्मांडातल्या पृथ्वी तत्वाला विरघळवून टाकतं. कारण विरघळवणं हा त्या जलाचा गुण आहे. म्हणून जल गुणात्मकरित्या सुद्धा ईश्वराची विभूती आहे. कारण विरघळवून टाकणं म्हणजे समाविष्ट करणं स्वतःमध्ये, आणि त्याच्या स्वतःच्या म्हणजे ज्याला समाविष्ट केल्या जातं त्याच्या सर्व जाणीवेसह त्याला समाविष्ट करणं अवघड आहे. आपण लोकांवर प्रेम करतो, परंतु किती राखून असतं लक्षात ठेवा. म्हणजे आपल्या मुलांवर सुद्धा आपण खूप राखून प्रेम करतो, असं काही समजायचं कारण नाही. मुलं काय, नातवंड काय, बायको काय, नवरा काय, सर्वजण राखीव मतदारसंघ आहेत लक्षात. कोणीच कोणावर जलासारखं प्रेम करत नाही. त्याच्या गुणा दोषासहित, म्हणून गुणदोषासहित त्या व्यक्तीचं कल्याण साधणं ही घटना फक्त संतांच्या ठिकाणीच होऊ शकते लक्षात ठेवा. म्हणून ते विभूती आहे. संत मंडळी ते गुणदोषासहित आपल्याला स्वीकार करतात. असं आहे का, ठीक आहे, ये, काय होत नाही, चालू दे, करू आपण, होईल. ही जी जाणीव आहे ना, ही आपल्याला फार डायजेस्ट होणं खूप अवघड जातं लक्षात ठेवा. त्यामुळे संतांच्या चरणी रुजू व्हा. काही कशाच्या भानगडीत पडू नका, काय अर्थ नाही. म्हणून संतांच्या चरणी रुजू होण्याचं माध्यम, म्हणून मी सांगतो असं समजू नका पाऊसच्या शिबिराला या असं म्हणण्याचा भाग काय. कारण काय, शेवटी आपण इतके दुर्बल आहोत ना, त्या आपण काय करतो आहोत हेच आपल्याला मुळात माहिती नाही. आणि ज्या व्यक्तींसाठी करतो आहोत त्या व्यक्तींपर्यंत ती जाणीव जाते की नाही हे पण माहिती नाही. मग माझ्या त्या करण्याला, माझ्या त्या कुठल्याही कर्माला कुठली आध्यात्मिक जाणीवच येत नाहीये, कारण मी जीवात्म्याच्या जाणीवेतनं करतोय. पण त्यांचा सर्व सर्ग जो चाललेला आहे बघा, तो म्हणजे गोंदवलेकर महाराज म्हणा, रामदास स्वामी म्हणा, स्वामी स्वरूपानंद म्हणा, ही सर्व संत मंडळी जी आहेत हे इतके परम प्रेम स्वरूप आहेत की तुम्ही तिथं जाऊन आपलं सर्व समर्पण जरी केलं तरी सुद्धा जे तुम्हाला माहिती नाही तिथपर्यंत सुद्धा त्या गोष्टी जाऊन पोहोचू शकतात. पण त्या जाणीवेतनं जाता यायला पाहिजे. काय, आपण खूप अलीकडे राहतो. हे जे मी म्हणतोय त्याची कारण ती आहे. आपण गुरुला समजून घेऊ शकतो, पण गुरुचे जाणीवा काय स्वरूपाचे आहेत त्याच्यामध्ये खूप अलीकडे राहतो. आणि आपण असं कुठेतरी गृहीत धरून चाललेलो आहोत व्यावहारिक भूमिकेतनं की असं घडलं म्हणजे असं असं म्हणा, आणि तसं घडलं तर ते मला जीवन जगणं अवघड. अरे तसं काही नसतं जगाला. कोण तुमचं जीवन वाईट करणार आहे? तुम्ही तुमच्या भाग्याने आलेला, तुम्ही तुमच्या भाग्याने जाणार. लक्षात ठेवा, तुम्ही काय करायचं किंवा काय नाही करायचं हे तुम्ही स्वतःच्या मनाने कशासाठी ठरवताय. समर्पणाची भूमिका ज्या भूमिकेतनं येत असते ती समर्पणाची भूमिका त्या एकमेव, कारण हे प्रसंग असे असतात की तिथं आपल्याला त्या सद्गुरूपाशी ते समर्पित करता यायला. या भूमिका आहेत त्याच्यासाठी. याचा अर्थ तुम्ही करत नाही आहात असं नाही मला म्हणण्याचा भाग, परंतु हे आपण का या जाणीवेतनं जायचा प्रयत्न करतो आपण, त्याची कारण ती आहे.
म्हणून या अडचणी आहेत, वर्षभर चाललेल्याच आहेत, नाही असं नाही. एक नाही झाली तर दुसरी, दुसरी नाही तर तिसरी, आणि मागच्या वर्षी त्या अडचणी होत्याच, त्याच्याही मागच्या वेळी. पण त्या अडचणींच्या वेळेला आपल्याला झालं, त्यावेळेला काही कोणी अडवलं नाहीये, त्यावेळेला काही असे प्रसंगी आले नाहीत धरून त्याला, बरोबर आहे की नाही. तर याच वेळेला असं येतंय, त्याच वेळेला म्हणजे हा विचार आहे सर्व लक्षात ठेवा. आणि हा आपल्या अंतर्गत जाणीवांचे विचार आहेत. आणि यापेक्षाही प्राईम विचार कुठला आहे हे मी तुम्ही पावस सुद्धा सोडून द्या मनातलं. प्राईम विचार आहे की माझ्या या आत्ताच्या कृतीनी, त्या कृतीनी मी खरोखर ईश्वरापर्यंत पोहोचू शकतोय का, आणि खरंच माझं ते कर्तव्य आहे का. बघा, म्हणजे आता इथं चहा हेच कर्तव्य आहे असं समजून तुम्ही वागत असाल तर ते थोडस चुकीचं होणार आहे. लक्षात घ्या, ही भूमिका मधला हा फरक आहे. कारण या सर्व गोष्टी कर्तव्यात खरंच आहेत का. बऱ्याच गोष्टी, बऱ्याच घटना आपल्या आयुष्यात घडून जातात, लक्षात. आणि हे रोजच्या जीवनाशी निगडित आहे. तुम्ही असं समजू नका की याच्यापासून आपलं जीवन काहीतरी परे आहे, त्याच्यापेक्षा परे काही नाही. हरेक माणसावरती कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामध्ये, कुठल्या तरी पद्धतीनं नियोजन प्रकृतीने असं केलेलं आहे की ती परीक्षा पाहिल्याशिवाय सोडतच नाही. आणि ती सांगतही नाही तुम्ही परीक्षेत पास झालात की तुम्ही परीक्षेत नापास झालात. हे ज्याचं त्याला त्या जाणीवेवरनच कळतं, कारण मी अलीकडे आहे का पलीकडे आहे. वेगळी काही परीक्षा नाहीये त्याच्यामध्ये. कारण शेवटी मीच माझ्या जागेवरती परावर्तित व्हायचं, एवढं त्याच्या पाठीमागची गणित आहेत. या भूमिकेतून ते काय म्हणतात बघा, की सर्व मेरू मंदार इत्यादी सर्व पर्वतासहित संपूर्ण पृथ्वीला त्या झालेल्या समुद्रात नाहीसे करतो. म्हणजे हे जे विरघळवणं, या जाणीवेतून आपण जे आलेलो आहोत, हे स्वतःला आपल्यामध्ये या सर्व जडत्वाच्या, अज्ञानाच्या जाणीवा आपल्याला विरघळवून टाकता यायला पाहिजेत. आणि आत्मज्ञानाच्या तेजाने, ईश्वराच्या ज्ञानमय तेजाने त्या सर्व विरघळलेल्या जलाला वायूमध्ये परावर्तित करता यायला पाहिजे. तेव्हा मग नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत जाणारी ती प्राणापान ज्ञानाची जाणीव आपल्यामध्ये सुरू होणार आहे. आणि तोच वायू आकाशात आपल्याला सिद्ध करणार आहे. केवढ भयंकर आहे ही प्रलय, आपल्याला साधायचा आहे. आणि याच्यासाठी हे सर्व प्रसंग, ही सर्व जीवन पद्धती परमेश्वराने आपल्याला बहाल केलेली आहे की तू तुझा प्रलय करून घे, मी त्याच्या आड येणार नाही. हे स्वातंत्र्य त्यांनी आपल्याला दिलं आहे. हे स्वातंत्र्य नसतं तर मग काहीच प्रश्न नव्हता, ते किडा मुंगींसारखंच मेलो असतो आपण. म्हणून मनुष्य जन्माचं जे वैशिष्ट्य म्हणून म्हटलेलं आहे ते या स्वरूपामध्ये दाटलेलं आहे. म्हणून जो प्रलय तेजा देत मिठी, सगळी या पवनाते गिळी किरीटी, आकाश जयाची या पोटी सामावले. म्हणून पुढे जो प्रलय कालाच्या तेजालाही मिठी मारून सर्व वायूलाही जो गिळतो, आणि शेवटी आकाशही ज्याच्या पोटात अर्जुना सामावले जाते. म्हणून तुका आकाशा एवढा, ही जी जाणीव आहे ही अशा प्रकारची आहे. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षियेला ठाव ब्रह्मज्ञानी वगैरे असे ते शब्द आहेत त्याचे. या वैराग्याच्या शेणी लावल्या अंगासी. तुकारामाला काय उगाच नाही मिळालेला पांडुरंग, लक्षात ठेवा. स्वतःच मरण, आपले मरण पाहिले म्या डोळा, या जाणीवेपर्यंत पोहोचावं लागतं. बाकी त्यांच्या मरणाची कशाला फिकीर करताय. केवढं भयंकर आहे हे. अवघड आहे तुकाराम समजणं, लक्षात घ्या. तुकाराम समजणं म्हणजे अध्यात्म कळणं, लक्षात घ्या. खोटं नाही सांगत. कारण ज्ञानेश्वरांचं अध्यात्म आपल्याला कळलं म्हणजे एखाद्या डोक्यावरनं जात आहे ते.
आणि ते काय लहानपणी संजीवन समाजाने पहिल्यापासून सगळं वेगळं गणित होतं. तुकाराम म्हणजे आपल्यासारखे गरिबीतले जीवन जगणारी माणसं आहेत आणि त्यांचेही स्पष्ट उद्गार आहेत. लक्षात घ्या, ही भूमिका आहे. म्हणून हा प्रलय आपल्याला साधता यायला पाहिजे. ऐसा अपार जो काळ तो मी लक्ष्मी लीळ, मग पुढती सृष्टीचा मेळ, सुजिता तो मी. असा अमर्याद जो काळ तो मी होय. म्हणजे या काळाला अमर्याद काळ जो आहे त्यालाही शेवटी त्याच्यामध्ये विलय व्हावा लागतो. म्हणून त्याला मर्यादा घालणारा सुद्धा जो आहे तो मी मर्याद पुरुषोत्तम, म्हणून त्याला पुरुषोत्तम म्हटलेलं आहे रामाला. त्याचं कारण ते आहे कारण तो कुठल्याही गोष्टीला मर्यादा घालू शकत होता. त्याच्या असा अमर्याद जो काळ तो मी होय असे लक्ष्मीशी क्रीडा करणारा श्रीकृष्ण म्हणू लागला. मग पुन्हा सृष्टीचा समुदाय उत्पन्न करणारा तोही मीच आहे. मग पुढती सृष्टीचा मेळ, सृजिता तो मी. त्याच्यामुळे या पृथ्वीचं परत सृजन करणारा जो आहे तो पण मीच आहे. अशा प्रकारे तू मला समजून घे. अशा ही या अत्यंत महत्वाची अशी विभूती योगातली भूमिका आहे. हरिओम तत्सत. हरिओम.